नवी मुंबईमध्ये सध्या कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। खरं तर वाहनधारक असतील किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी नवी मुंबई पोलीस सध्या अलर्ट मोडवरती आलेले आहेत। आपण सध्या तुर्बा नाका या परिसरात आहोत। आपण पाहतोय की तुर्बा नाका परिसरात देखील वाहनांची चौकशी केली जाते। आपल्यासोबत थेट बोलण्यासाठी तुर्बेचे इन्स्पेक्टर आबासाहेब पाटील आहेत। पाटील साहेब, परत तुमचं TV9 मराठीमध्ये स्वागत आहे। खरं तर कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे, कशा प्रकारे कारवाई करताय? नवी मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच जॉईंट CP सर, ॲडिशनल CP सर आणि DCP झोन 1 सर यांच्या आदेशाने आणि ACP वाशिस्त्र यांच्या मार्गदर्शनाखाली तुर्बे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन आज राबवण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स आम्ही या ठिकाणी वापरलेला आहे आणि या कॉम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यान तुर्बे स्टोअर आणि इंदिरानगर या ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येणार आहे। तसेच मोठ्या प्रमाणात आम्ही इल्लिगल गुटखा विकणाऱ्या 2 गुटखा विकणाऱ्यांच्यावर कारवाई केलेली आहे। त्याचबरोबर ड्रग्सच्या बाबतीमध्ये पण आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई करत आहे। जे दारू पिणारे असतील, दारू विक्री करणारे, त्यांच्यावर देखील आज आम्ही मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे। तसेच या वाहतुकीचे नियम न पाळणारे त्याच्यासाठी देखील आम्ही 2 ठिकाणी तुर्बे नाका आणि महापे चेकपोस्ट या ठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे। त्यांच्यावर देखील कारवाई करत ड्रंक अँड ड्राईव्हची देखील मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे। सर, खरं तर आपण कारवाई करता मात्र सर्वसामान्य जो नागरिक असतो तो भयभीत होतो, त्यांना काय आव्हान कराल? उलट नागरिकांच्या ह्या सुरक्षिततेसाठीची कारवाई आहे। मोठ्या प्रमाणात नागरिकांना आम्हाला माहिती देतात। पोलीस रस्त्यावर उभा राहून ज्यावेळेस कारवाई करतात नागरिकांनाही देखील समाधान व्यक्त करत आहेत। त्याचबरोबर आज या कारवाई दरम्यान आम्ही 2 बांगलादेशी नागरिकांना देखील या ठिकाणी पकडलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी आमच्या या कारवाईचं समाधान व्यक्त केलं आहे। धन्यवाद। खरं तर आपल्यासोबत होते तुर्बे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांचं असं म्हणणं आहे की कोणी घाबरू नये व आम्ही सुरक्षिततेसाठी कारवाई करत आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्रसह मी रवी खरात, TV9 मराठी, तुर्बे, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।